धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। संगमनेर तालुक्यातील मालदाड गावाचेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मारुती नवले यांनी 11,000ची मदत केली आहे। यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवले म्हणाले की या 11,000चं रूपांतर 1,21,000 मतांनी होऊन महायुतीचे उमेदवार अमोल खताळच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी अमोल खताळ यांना 11,000चा धनादेश सुपूर्द करण्यात आला। संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधनं लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशामधनं फुल न फुलाची पाकळी म्हणून डोळसने कासारे येथील महिलांनी मदत केली आहे, तर निमोण येथील सभेत लाडक्या बहिणींनी आपल्या ऐपतीप्रमाणे कोणी 100, कोणी 200, कोणी 500 असं करत शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना निवडणूक खर्चासाठी मदत केली आहे। तसेच मालदाड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मारुती नवले यांनी तर 11,000 रुपयांचा धनादेश निमोणचे भाजप ज्येष्ठ नेते मारुती घुगे यांनी सुद्धा उमेदवार खताळ यांना निवडून येण्यासाठी खर्चासाठी मदत करत ही निवडणूक आता आपण हातात घेतली आहे असं दाखवून दिलंय। संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा माझ्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात हात आहे याचा प्रत्यय मतदानाच्या रूपानं नक्कीच दिसून येईल, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं खताळ यांनी म्हटलंय। नमस्कार, C24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। संगमनेर विधानसभा निवडणुकीची धामधूम ही सुरू आहे आणि अमोलजी खताळ यांचं निवडणुकीचा प्रचार संगमनेर तालुक्यामध्ये झंझावत आहे आणि संगमनेर तालुक्यातून अनेक ठिकाणावरून त्यांना देणगी स्वरूपात इलेक्शन लढण्यासाठी पैसे दिले जात आहे। तर आज मालदाड येथील एका कार्यकर्त्यांनी त्यांना 11,000चं धनादेश कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। आपण प्रतिक्रिया त्यांची घेणार आहे। दादा, आज अमोलजी खताळ यांचं मालदाड या ठिकाणी आणि आपण नागरिक आहात, तर काय आपण त्यावर 11,000चं त्यांना देणगी दिली आहे, त्याचं कारण काय आहे? 6 महिन्यापूर्वीच अमोल साहेब माझ्या घरी येऊन गेले। म्हणलो, अमोल साहेब, या तालुक्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे, तुम्ही उभे राहा। हे त्यांना मी 6 महिन्यापूर्वी जाहीर केलं आणि म्हणण्याप्रमाणेच त्यांना उमेदवारी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो। आता उमेदवार गरीब आहेत, निवडणुकीमध्ये समोर पैशाचा प्रचंड महापूर आहे, परंतु शेतकऱ्याच्या गरीब मुलाला निवडणूक लढण्यासाठी काही थोडेफार पैसे पाहिजे, म्हणून माझ्या पोथीप्रमाणे मी 11,000 रुपयाचा धनादेश त्यांना जाहीर केलेला आहे। निश्चितच या 11,000 रुपयाचे रूपांतर 1,21,000 मतामध्ये होणार आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देतो। आपल्या मालदाड या ठिकाणी काय विकास झाला आहे, काय या संदर्भात आपण सांगणार आहात? खरं तर आमचं गाव पूर्वीपासूनच काँग्रेस विरोधी गाव आहे। आमचे साहेबराव नवले साहेब यांनी सुरुवातीच्या 15 वर्षामध्ये खूप विकासाच्या कामं केली, परंतु काँग्रेस सरकार आल्यानंतर आमच्या मालदडचा 2.5 किलोमीटरचा रस्ता काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी केला नाही। गुडघे एवढे खड्डे, गाडी चालवताना एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात, दुसऱ्या खड्ड्यातून तिसऱ्या खड्ड्यात पाहुणे रावळे यायचे आमच्या गावाला बंद झाले। काही कार्यक्रम असेल वाढदिवसाचा, पाहुण्यांना बोलावलं तर फोनवरून शुभेच्छा, नको तुमच्या गावचा रस्ता चांगला नाहीये, आम्ही येऊ शकत नाही। गावामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासून कुठल्याही विकासाची कामं नाही। यातून पाठीमागे साहेबराव नवले आमच्या गावचे शिल्पकार आहे, त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत। मग आता आपल्या इथं रस्ता झालेला आम्हाला दिसतोय, मग ते कोणी केला? मग रस्ता हा
शिंदे साहेबांनी केलेला आहे. ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब मालदडला 14-15 वर्षापूर्वी आले होते, त्यांना रस्त्याचं निवेदन दिलं. एक मालदाड रस्ता आणि कारखान्यावर जाणारा रस्ता, असे 2 रस्ते. दोन्ही रस्ते की नितीन गडकरी साहेबांनी एका झटक्यात मंजूर करून डांबरीकरण केले आणि आजपर्यंत त्या रस्त्यावर 30 वर्ष झाली असतील, मला वाटतं 20 वर्ष झाली, 30 वर्ष झाली. त्यावर कुठल्याही प्रकारची डागडुजी नाही, काही नाही. शेतकऱ्यांचे एवढे प्रचंड हाल होतात. अनेकांना पाठीच्या मणक्याचा आजार जडलेला आहे, पाठीचे दुखणे जडलेले आहे. शेतीमालाचा भाव आपल्याला मार्केट पर्यंत नेता व्यवस्थित नेता येत नाही, वेळेवर नेता येत नाही. हे शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आपण काय म्हणणार आहात? आहे मालदाड या ठिकाणी काय म्हणणार आहात आपण? खताळ साहेबांना मालदड गावातून भरभरून मतदान मिळेल आणि महायुतीचे सरकार आहे ना, ते शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार आहे आणि त्यांची सत्ता पुन्हा येणार आहे. तर खताळ साहेबांना आमच्या गावातून शुभेच्छा देतो आणि असंच ते महायुती सरकार पुढं शेतकऱ्यांसाठी काम करत राहू. मालदाड या ठिकाणाहून किती टक्के मतदान होईल असं वाटतंय तुम्हाला? 80%. आम्ही मुळातच आहे ना शिवसेना भाजप युतीचेच गावासंदर्भातले विचारवंत शेतकरी आहोत. मालदाड या ठिकाणाहून 80% मतदान हे अमोलजी खताळ यांना होणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांची आहे. आणि धनादेशही 11,000चा मालदाड या ठिकाणाहून चेकद्वारे दिलेला आहे आणि त्या 11,000चं रूपांतर 1,21,000 या मतामध्ये रूपांतर होईल, अशा पद्धतीने प्रतिक्रिया नागरिकांच्या येत आहे. तरी पाहूया येत्या 23 तारखेला बाजी कोण मारणार. शावीस शेख, C24 तास, संगमनेर. नमस्कार, C24 तास मध्ये हार्दिक स्वागत आहे. संगमनेर विधानसभा निवडणूक ही एकदम झंझावत म्हणून सुरू आहे आणि अमोलजी खताळ यांचा प्रचार संगमनेर तालुक्यामध्ये जोरात चालू आहे. आज मालदाड या ठिकाणी अमोलजी खताळ यांची प्रचार, आज पाहूया काय झालंय. अमोल भाऊ, आज मालदाड या ठिकाणी प्रचार होता आणि बैठक होती, तर त्या बैठकीमध्ये अनेकांनी आपल्याला चेकद्वारे पैसे दिले आहेत, तर काय यावर आपण म्हणणार आहात? सर्वप्रथम तर मी मालदाड मध्ये जो काही विकास नवले साहेबांच्या माध्यमातून झालाय आणि जे नवले साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, त्या गावामध्ये आज मतदारांच्या भेटीगाठीसाठी आलोय. भेटीगाठी करताना आपले जे सर आहेत, सरांनी मला एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा उमेदवार झाला म्हणून 6 महिन्यापूर्वी मी एक कार्यक्रमानिमित्त इथं आलो होतो, तर सरांच्या घरी गेलो होतो. तर मला सुद्धा त्यावेळेस वाटलं नव्हतं का मी विधानसभेचा उमेदवार होईल. सरांनी मला सांगितलं होतं का तुम्ही पुढचे विधानसभेचे उमेदवार होणार. त्यांचा त्यावेळेसचा मला जो आशीर्वाद भेटला, त्या आशीर्वादामुळे आज मला उमेदवारी भेटली असं मी निश्चित मानतो. आणि आज त्यांनी माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला आज 11,000 रुपयाची निवडणूक मध्ये निधीची मदत दिलेली मला निश्चित माझं मन भारावून आलंय. आज माझ्यावरती जे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात जाताना जे काही ज्येष्ठ महिला भगिनी वगैरे आहेत, सर्व जे प्रेम करताय, आर्थिक स्वरूपात सुद्धा मला तन मन धनाने मदत करू राहिले, त्याबद्दल निश्चित मी या सगळ्यांचा खूप ऋणी आहे. आपण तालुक्यात प्रचार करताय, तर काय नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला येत आहे या माध्यमातून, काय सांगणार आहात? सर्वप्रथम तर आमचे जे महायुतीचे सर्व संगमनेरचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात झंझावत चालू केलाय. माझ्या बरोबर काँग्रेसमधीलच खूप अदृश्य हात आहेत का ज्यांना वाटतं की यावेळेस परिवर्तन करायचंय. त्यामुळे काँग्रेसमधील सुद्धा अदृश्य हात आहेत, बाकीचे सुद्धा अदृश्य हात आहेत का ज्या अदृश्य हातांमुळे माझा एक संगमनेरमध्ये निश्चित माझा विजय होणार आहे. निश्चितच अमोलजी खताळ यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्यांना धनादेश प्रत्येक गावातून एक देणगी म्हणून देण्यात येत आहे की इलेक्शन मध्ये त्यांना कामी यावं याकरिता. आणि अनेकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना साथ देत आहे आणि काँग्रेसचेही पदाधिकाऱ्यांचा मागून व अदृश्य हात आहे असंही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तरी पाहूया येत्या 23 तारखेला कोण बाजी मारणार. शावीस शेख, C24 तास, संगमनेर. शावीस शेख, C24 तास. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद.
तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.